नमस्ते. झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याला बालुशाही बनवायची आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 1 किलो मैदा आहे, 1250 ग्रॅम साखर आहे, 200 ग्रॅम तूप आहे, 250 ग्रॅम दही आहे, 1 चमचा विलायची पावडर आहे, चवीनुसार मीठ आहे, 1.5 चिमूट बेकिंग पावडर आहे, 1 लिंबू आहे. पाणी पण मी घेतलेलं आहे, पण पाणी मळताना आता किती लागतंय किती नाही ते मी सांगते तुम्हाला. आता आपण पीठ मळून घेऊया. पीठ मळून घेऊया. पीठ मळण्यासाठी तूप आहे, 200 ग्रॅम तूप आहे. तूप मी गरम केलं होतं तरी पण ते घट्ट झाले. आता 250 ग्रॅम दही आहे, 1 मीठ आहे, बेकिंग पावडर आहे, 1.5 चिमूट बेकिंग पावडर आहे. जास्त नसते घालायची बेकिंग पावडर. खूप छान बालुशाही होती. जास्त जोर देऊन मळायचं नाही ते, असं आबडधोबड, असं वरतून जाडसर सरबट लागलं पाहिजे, ह्या पद्धतीने मळायचं. आता हे मिश्रण आपण एकत्र केलेले तूप, पीठ, मीठ, दही हे आता एकत्र झालेले. आता याला थोडं पाण्याचा हात लावून त्याचा गोळा तयार करून घेऊया. सगळं एकत्र झालेले. आता हे व्यवस्थित आता मी यात 2 वाट्या पाणी टाकलेले. छोट्याच वाटे आहेत, त्या 2 वाट्या घातलेल्या आहेत. हे थोडं घट्टच मळायचं आहे पीठ, जास्त सैल नाही मळायचं. पीठ आपल्याला लावून झालेले. कसं पीठ खरबडीत दिसतंय, असं खरखरीत एकदम प्लेन दिसत नाहीये. आता हे आपण 15 मिनिटं असं झाकून ठेवूया आणि पाक करायला घेऊया. पाणी काय जास्त लागलं नाही, फक्त 2 वाट्या पाणी लागलेलं आहे. आता असंच झाकून ठेवूया 15 मिनिटं. हीच परत मी याच्यावर अशी पालथी घालते. आता आपण पाक करून घेऊया. 1 पातेलं पाणी टाकलेले. हे 2 पातेली साखर होती म्हणून 1 पातेलं पाणी टाकलेलं आहे. विलायची पावडर आहे 1 चमचा आणि साखर 1250 ग्रॅम आहे. साखर सारखी आपली हलवत राहायची, खाली लागली नाही पाहिजे. अशी तार चालते. जे पाक तयार झाले. आता आपण याच्यात लिंबू पिळूया. लिंबू का पिळायचं तर आपण बालुशाही केली, तळली, पाकामध्ये टाकली, त्याच्यावर साखर राहिली नाही पाहिजे म्हणून लिंबू पिळायचं. आपण तेल गरम करायला ठेवूया. एकीकडे तेल गरम होईल, एकीकडं बालुशाही वळून होईल. बारीक गॅस करून ठेवते.
बालुशाही वळेपर्यंत तेल पण गरम होते। तेव्हा कसं खरबोडीतच पीठ आहे, हा असंच खरखरीत पीठ लागते। बालुशाही आपली आता वळून झालेली आहे बरीचशी। तर त्याला तेल पण जास्त कडक नाही लागत, मीडियम मध्येच लागतं। जास्त कडक असलं तर काय होणार, वरतून लाल दिसणार, आतमधलं कच्चे राहणार। म्हणून जास्त कडक नाही तापवायचं। मी आपलं मीडियम मध्येच ठेवलेला आहे गॅस, त्यावर आता तळून घेणार आहे। आता आपण बालुशाही वळलेली तेलामध्ये सोडूया। यांना हलवायचं नाही, जोपर्यंत वरती येत नाही तोपर्यंत हलवायचं नाही। हे बघ किती छान झालेले आहे। आता हे काढून पाकामध्ये टाकून द्यायचे। पाक आपला तयार झालेला आहे, आता पाकामध्ये सोडून द्यायचं। आपली बालुशाही आता तयार झालेली आहे। तुम्ही पण अशीच करून पहा, खाऊन पहा, कशी झाली ती सांगा। आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा। धन्यवाद।